आजकाल हे जे कम्युनिकेशन आहे ना, ते पण मुलं ही पटपट एक्सपेक्ट करतात. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये मनाला 11वं इंद्रिय मानलं जातं. हे पॅनिक होणं आणि पॅनिक अटॅक याच्यामध्ये खूप फरक आहे. आईवडिलांच्या लक्षात कधी येतं की आपल्या मुलांना मानसोपचार तज्ज्ञांकडे न्यायला पाहिजे. आपल्या मुलांचं मन कसं समजून घ्यायचं, त्यांची भाषा कशी समजून घ्यायची, त्यांच्या मनातल्या गोष्टींचा त्यांचा व्यापार कसा समजून घ्यायचा, हे सांगण्यासाठी आपल्या आजच्या या एपिसोडमध्ये आलेल्या आहेत क्लिनिकल सायकोलॉजिस्ट दीप्ती करंदीकर मॅडम. नमस्कार मॅम. नमस्कार. आज ह्या स्टुडिओमध्ये ज्यावेळेस आपण बोलायला सुरुवात करतोय, खूप नाजूक असलेली एक गोष्ट ती म्हणजे मन. आणि खूपदा काय होतं की माझा हात दुखतोय, मी दाखवू शकते, माझा पाय दुखतोय, मी दाखवू शकते, पण माझं मन काय दाखवणार किंवा माझ्या मनाला वेदना झाल्या त्याच्यावर उपचार कसा होणार, असा एक नेहमी मला पडणारा प्रश्न आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आज विचारते की मनावर उपचार होतात? हो, होतात, निश्चितच होतात. सगळ्यात प्रथम म्हणजे आता मन ही संकल्पना जी आहे ती खूप गुंतागुंतीची आहे. म्हणजे आजकाल कवी, लेखक, तत्त्ववेत्ते असू देत किंवा मानसोपचार तज्ज्ञ असू देत, मानसशास्त्रज्ञ असू देत, ह्या सगळ्यांना भुरळ पाडणारी अशी एक जी अदृश्य स्वरूपातली गोष्ट आहे ती म्हणजे मन आहे. पण तरी पण आपण त्यांचं अस्तित्व, जगात असा एकही कोणी नसेल की त्याचं अस्तित्व तो नाकारेल, असं अतिशय कॉम्प्लेक्स आणि गुंतागुंतीचं असं मन आहे. पण त्याच्यावर उपचारही होतात. जसे आपल्याला हात, पाय, डोळे हे जसं देवाने दिलेलं आहे तसं मनही दिलेलं आहेच आहे. आणि आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये मनाला 11वं इंद्रिय मानलं जातं. तर त्याच्यामध्ये जसे आपल्याला बाकी अवयवांना आपण ट्रीटमेंट असते, उपचार असते, तसे डेफिनेटली मनाला देखील उपचार असतात. जसं तुम्ही मला म्हणालात की हो, हे 11वं इंद्रिय आहे, मग ह्या मनाला उपचार करायला पण कोणी ना कोणी असणार आणि ह्या उपचारांच्या पद्धती पण असणार. मग उपचार आहे तर उपचार करणारे कोण असतात, ह्याबद्दल पण थोडं आम्हाला सांगा. खरं तर मनाचे उपचार, मी जसं आधीच तुम्हाला म्हणलं की हे खूप कॉम्प्लेक्स आहे आणि मन हे दिसत नाही, त्याच्यामुळे ह्याचे उपचार करणं पण तसं अवघडच आहे. पण त्याच्यासाठी विशिष्ट ट्रेनिंग असतं, त्याच्यासाठी कोर्सेस असतात. आता ह्या मनाला उपचार करणारे अतिशय महत्त्वाचे 2 घटक म्हणजे सायकियाट्रिस्ट म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ आणि क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणजे मानसशास्त्रज्ञ. तर ही टीम असते की जी लोक मनावरती वेगवेगळ्या पद्धतींनी ट्रीटमेंट करत असतात, उपचार करत असतात. आता मानसोपचार तज्ज्ञ म्हणजेच सायकियाट्रिस्ट ही मेडिकल डिग्री आहे जी MBBS नंतर MD करतात आणि मग मनाला औषधोपचार करून औषधाद्वारे ट्रीटमेंट केली जाते. आणि क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट मानसशास्त्रज्ञ, ज्याला आपण आता सायकॉलॉजिस्ट म्हणतो, काउन्सिलर्स म्हणतो, सायकोथेरपिस्ट म्हणतो. तर बेसिकली ही जी डिग्री आहे ती कला शाखेची डिग्री आहे. म्हणजे आधी मानसशास्त्रामध्ये BA केलं जातं आणि मग मास्टर्स डिग्री क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये केली जाते आणि मग ते सगळं शिक्षण घेऊन विविध प्रकारच्या उपचार पद्धती असतात ज्याला आम्ही सायकोथेरपीज म्हणतो. तर सायकियाट्रिस्ट आणि सायकॉलॉजिस्ट हे जे काम आहे ते दोन्हीही हातात हात घालून जाणारं काम आहे. म्हणजे औषधोपचार लागतच असतो आणि प्रत्येकाला औषधोपचार लागेलच असं नाही, पण सायकॉलॉजिस्टची मदत मात्र ही जरी औषधोपचाराची गरज नसेल तरी पण सायकॉलॉजिस्टची मदत ही लागू शकते. आणि खूप सेफ ट्रीटमेंट्स असतात, अतिशय सुरक्षित ट्रीटमेंट्स असतात. कारण की आजकाल सायकियाट्रिक ट्रीटमेंट किंवा सायकॉलॉजिस्टकडे जायचं, सायकियाट्रिस्टकडे जायचं ह्याचा खूप काळीमा आहे, स्टिग्मा आहे बेसिकली समाजात अजूनसुद्धा. म्हणजे मी तेच मगाशी म्हणलं ते की मन हे अशी गोष्ट आहे की त्याला आपण नाकारू शकत नाही, त्याचं अस्तित्व नाकारू शकत नाही.
ते अदृश्य स्वरूपात आहे, पण तरीसुद्धा मानवाच्या जीवनामध्ये ते आज अधिराज्य गाजवताना आपल्याला दिसते. त्याच्यामुळे मनाची काळजी घेणं, ह्या सगळ्या तज्ज्ञांकडे जाणं गरज पडल्यास हे खूप महत्त्वाचं आहे आणि आजकालच्या जगामध्ये ते गरजेचं पण आहे. जसं तुम्ही आत्ता सांगितलं की हो, ही डिग्री आर्ट्समधून घेऊन आपल्याला पुढे जाता येते. मला खरंच माहिती नव्हतं. मला असं वाटायचं की सायन्स घेतलं तरच आपण डॉक्टर होऊ शकतो, पण क्लिनिकल सायकोलॉजिस्ट ही आर्ट्समधून डिग्री घेता येते. खूप छान वाटलं. कारण बेसिकली ह्याचं कसं असतं की ही मुळात डॉक्टरी डिग्रीच नाही आहे. ह्याच्यामध्ये सायकॉलॉजी ह्या विषयाचा अभ्यास करताना त्याला ज्या काही संलग्न विषय असतात, म्हणजे फिलॉसॉफीसारखे विषय आहेत किंवा लॉजिकसारखे विषय आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत, कारण की आमचं प्रोफेशन हे बोलण्याचं असतं. हो, बोलण्याचं असल्यामुळे तुमचे विचारांची क्लॅरिटी, तुमची विचारांमध्ये स्पष्टता पाहिजे, तुमची भाषा चांगली पाहिजे, तुमचा शब्दसंग्रह चांगला पाहिजे, तर तुम्हाला समोरच्याशी पटकन संवाद साधता येतो आणि नेमकं काय म्हणायचं आहे ते सांगितलं जातं. आणि आपण म्हणतोच की हे जे काही तत्त्वज्ञान, लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र आणि सायकॉलॉजी हे तिन्ही विषय हे हातात हात घालून जेव्हा जातात तेव्हा त्या सायकॉलॉजिस्टची एक पर्सनॅलिटी घडत जाते आणि मग त्याच्यातनं हे उपचार पद्धती अजून चांगल्या प्रकारे आपल्याला पुरवता येतात. जसं तुम्ही आत्ता सांगितलं की तिन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात पुढे, तर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट कशा पद्धतीने उपचार असतात, कसे करतात उपचार? हे ह्याच्यामध्ये खूप प्रकारचे सायकोथेरपीजचे प्रकार असतात, बिहेवियरल थेरपीज असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये मला अजून एक सांगायला आवडेल की आजकाल सायकॉलॉजिस्ट किंवा काउन्सिलर्स हे आता छोटे छोटे कोर्सेस पण लोक करतात की 6 महिन्यांचा कोर्स केला, 8 महिन्यांचा कोर्स केला आणि आता आम्ही काउन्सिलर म्हणून प्रॅक्टिस करतो. तर असं पण खूप सध्या जसं सगळ्याच फील्ड्समध्ये डायल्युटेड सगळ्या गोष्टी आहेत, तसं आमचं पण फील्ड त्याच्यातनं सुटलेलं नाही आहे. खरं तर मी जे तुम्हाला सांगते की सायकोलॉजीचा अभ्यास आता आम्ही सायकोलॉजिस्ट जे काम करतो तर ते आमचं 11वीपासनं म्हणजे जवळजवळ 7 वर्ष आम्ही सायकोलॉजी ह्या विषयाचा अभ्यास करतो आणि तो 7 वर्षाचा अभ्यास करून ही प्रॅक्टिस आणि अनुभवाद्वारे ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर मेनली ह्याच्यामध्ये असे 3 महिन्यांचा कोर्स आणि 6 महिन्यांचा कोर्स करून खरं तर असं हे नाही करता येत. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमची भाषा चांगली पाहिजे, बाकीच्या ज्या विषय आहेत तर ते घेऊन ती केलेली प्रॅक्टिस ही निश्चित एक वेगळी असते आणि त्याच्यामुळे थोडे आर्ट्सची ही ब्रँच आहे, त्याच्यामुळे तुमचं वाचन, तत्त्वज्ञान हा विषय ज्याला फिलॉसॉफी म्हणतात, तर वेगवेगळ्या फिलॉसॉफर्सनी जीवनामध्ये मांडलेली मतं काय आहेत तर ते समजून घेऊन एक आपलं असं विशिष्ट मत तयार करणे आणि त्याच्यातनं ही प्रॅक्टिस फुलवत जाणे. मेनली काउन्सिलिंग, सायकोथेरपी, बिहेवियरल टेक्निक्स हा सगळ्याचा डोलारा म्हणजेच सायकोलॉजिस्टचं काम असं मी तुम्हाला सांगेन. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट नंतर एकदम विषय मला पालकांपर्यंत का न्यावासा वाटला हेही मी सांगते. पहिले एकतर ह्या विषयाची ओळख घराघरात झाली पाहिजे आणि जेव्हा घरामध्ये हे समजेल की अरे असं पण शास्त्र आहे जे मनाचं विश्लेषण करतंय, मनामध्ये नेमक्या कोणत्या घडामोडी चालू आहेत याबद्दल ते विचार करतंय, मग थोडे आजकाल मला खूप असं वाटतं की आई वडील जे आहेत घरामधले ते खूप सजग झालेले आहेत आणि खूप बारीक बारीक गोष्टींचा विचार ते करतात. तर 8वी ते 12वी हा जो कालखंड असतो ह्यातल्या कुठलेही पालक म्हटलो आपण, अगदी छोट्या मुलांपासून, पण विशेष करून आत्ताचे पालकांच्यासाठी पालकत्व हे खूप अवघड झालेलं आहे असं मला वाटतं. तर कारण मुलांचं मन ओळखणं, मनाची परिभाषा ओळखणं आणि मनाने मनाशी बोलणं हे सगळंच खूप क्लिष्ट होत चाललेलं आहे. पालकत्व कसं म्हणजे कोणत्या स्टेपपर्यंत येऊन थांबलेलं आहे? नाही, निश्चितच तुम्ही आत्ता म्हणलात की आजकालचं पालकत्व ते खरंच खूप अवघड झालं आहे. म्हणजे पूर्वी मुलांना सांभाळणं त्या मनाने सोपं असायचं.
आता म्हणजे पालकांना सुद्धा खूप चॅलेंजेस आहेत. म्हणजे आपण फक्त मुलांबद्दल बोलण्यापेक्षा सुद्धा आज पालकांचा पण विचार होणं खूप गरजेचं आहे. कारण की एकतर पालकांना आजकाल 1 किंवा 2 मुलं असतात. घरामध्ये एवढं मनुष्यबळ नसतं. पूर्वीच्या काळात घरातलेच फॅमिली मेंबर्स इतके असायचे की आपलं मूल कुठे खेळतंय आणि ते कुठे पडतंय धडपडतंय ते बघायची गरजच वाटायची नाही, कारण की घरच नातेवाईकांनी भरलेली असायची. तर आजकाल तेही नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल दोघंही आई बाबा दोघांनाही काम करणं भाग पडलं आहे. किंवा आता दोघांचीही आईवडिलांची शिक्षणं झालेली असतात. ते प्रोफेशनल लाईफ तर त्यांना पाहिजेलच आहे. प्लस घर चालवायचं म्हणजे आजकाल एका माणसाचा तो खेळ नाही आहे. त्याच्यामुळे काही काही बाबतीत त्यांचासुद्धा नाईलाज आहे की जितका वेळ हा पूर्वीच्या मुलांना मिळत होता, आई वडील काका काकू मामा मावशा, तितका ह्या मुलांना देता येत नाही आहे. आणि मग त्यांचीसुद्धा तारेवरची कसरत होतीच आहे की तसं म्हणलं तर. पण आजकाल आईवडील पण खूप सुजाण झालेले आहेत. त्यांना लक्षात येतं आहे की मुलांना कसं बघितलं पाहिजे आणि कशी मदत केली पाहिजे. आणि बऱ्यापैकी मुलांना आमच्याकडे घेऊन येण्याचा ओढासुद्धा पालकांचा वाढलेला आहे. त्याच्यामुळे मला एक ही खूप चांगली गोष्ट वाटते की पूर्वीच्या काळामध्ये एवढे घरातले होते, तिथेच त्या सगळ्या गोष्टी किंवा मानसिकरित्या त्यांची काळजी घेतली जात होती. पण आता ते शक्य नाही आहे, तर आपण प्रोफेशनल हेल्प घेऊयात असे आजकाल खूप पालक नक्कीच बघायला मिळतात. म्हणजेच पालकत्व अवघड जरी असेल तरी ती तारेवरची कसरत ते खूप छान सांभाळतायत निश्चित. किंवा ट्रेनिंग घेत आहेत. आणि इतकंच नाही तर आपल्या मुलाच्या मनात काय चाललंय हे समजून घेण्यासाठी, म्हणजे फार पूर्वी असं असायचं की समजा कोणाचं तरी आपल्याला काउन्सिलिंग हवंय तर आपण वेडे आहोत का काउन्सिलिंग घेणारे, असा एक जो विचार होता तो समाजामध्ये आता दिसत नाही. उलट बोटाला धरून तुमच्यापर्यंत आणलं जातं. हे खूप म्हणजे पालकांच्यासाठी म्हणजे खूप चांगली गोष्ट मला अशी वाटते की खूप मोठा प्रोग्रेस आहे हा. पूर्वीच्या काळी म्हणजे 2 धपाटे दिले की प्रश्न संपायचा आणि मग ही दुधावरची साय म्हणून आजी जवळ घ्यायची. हे सगळं आता खूप सहज पुन्हा आईवडिलांनी सुद्धा सुरू केलंय. तर जसं आपण बघतोय मॅडम की खूप प्रकारांनी पालकांनी बदल केलेला आहे स्वतःमध्ये, तरी पण स्पेसिफिक 8वी ते 12वी यामध्ये जी आपली मुलं आहेत तर या मुलांच्या आईवडिलांनी म्हणजे पालकत्व नेमकं कसं निभावलं पाहिजे? खूप खूप चांगला प्रश्न आहे आणि ही खरंच परिस्थिती खूप चॅलेंजिंग आहे. बेसिकली या वयामध्ये प्रत्येक मुलाला किंवा मुलीला स्वतःला सिद्ध करायचं असतं. स्वतःची ओळख स्वतःलाच करून घ्यायच्या मागे ही मुलं लागलेली असतात. त्याच्यामुळे त्यांचं विश्व असतं. मग त्यांना आईवडिलांपेक्षा मित्रमैत्रिणी जवळचे वाटत असतात, कारण ते त्या पिढीतले असतात. त्यांना असं वाटत असतं की मला माझे मित्रमैत्रिणी जसे समजून घेतील तसे आई वडील आम्हाला समजून घेत नाही आहेत, अशी त्यांची भावना असेल, समज असेल. पण त्याच्यामुळे हे घरामध्ये कॉन्फ्लिक्ट्स होणे, आईवडिलांशी न जमणे, ह्या गोष्टी आजकाल बघायला मिळतातच. पण ह्याची जर का दुसरी बाजू बघितली तर साधारणपणे 17-18 वर्षाचं जर एखादं मूल असेल तर त्याची आई पण 40, 42, 45 ह्या वयोगटातली असणार आहे. नक्कीच. सो जर का आपण तेही बघितलं तर आता आयांची पण हे इतक्या विचित्र वयामध्ये गेलेली असतात की त्यांना मेनोपॉझल इश्यूज असतात. मेनोपॉझल पिरियड त्यांचा चालू होत असतो, जवळ आलेला असतो. त्याच्यामुळे मला मुलांना हे सांगावं लागतं की जसं तुमच्याच एजमध्ये आत्ता तुमची आई पण आहे. कारण की जशी ह्या वयामध्ये काही काही भावनिक चढ उतार आपण बघत असतो किंवा चिडचिडेपणा बघत असतो, तर तसाच त्या वयांमध्ये आयांना पण आलेला असतो. कारण की निसर्गाने हा जो चक्र चालू केलेला आहे तर त्याच वयामध्ये आया पण असतात. तर ह्या मुलांना ही समज करून देणं फार गरजेचं आहे की आईला पण ह्या गोष्टी आता त्रास देणार आहेत. त्याच्यामुळे समज घरातली स्त्री चिडचिड करत असेल किंवा तिला मेनोपॉझल पिरियडमध्ये जे काही सिम्पटम्स जाणवत असणार आहेत की आता थोडक्यातच बघायचं झालं तर चिडचिडेपणा वाढणे किंवा झोप बिघडणे, कामं पटकन लक्षात न येणे, सारखं दमल्यासारखं वाटणे, सारखं मला आज हे होतंय ते होतंय,
ह्या गोष्टी असणे. मग ह्यावरती मुलांचं पण असं म्हणणं असतं की तू रोज मला काही ना काहीतरी सांगतेस, तू काहीतरी तुझं रोजच दुखतंय, पण हे असं आई का करतेय हेही मुलांना कळणं गरजेचं आहे. नाहीतर त्यांना वाटेल की माझ्यावरती चिडचिड चालली आहे, मी ऐकत नाही म्हणून चिडचिड चालली आहे. तर हे दोन्ही बाजूनी अक्षरशः युद्धाप्रमाणे ह्या गोष्टी चालू असतात आणि तो पॉईंट हँडल करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक मुलींना ह्या बाबतीत साक्षर करणं हे आपलं समाजाचं काम आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला हे जे काही मानसिक जडणघडण होतीये, जे काही आपल्याला बदल लक्षात येतात ते एकमेकांना जाणून घेतल्याशिवाय होणार नाही. किंवा काही गोष्टी की ह्यांच्याशी काय बोलायचं आहे, ह्यांना काय कळणार आहेत, अशा गोष्टींवरती काही गोष्टी दुर्लक्षित केल्या जातात की हे सांगून काही उपयोग नाही आहे. खूपदा असं होतं की बायकांनाच हे कळत नाही आहे की हे असं का होतंय. तर ते बायकांनी पण त्याचा अभ्यास केला पाहिजे, घरातल्या आयांनी पण त्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे एकंदरीतच ती मानसिक शांती आणि मानसिक स्वास्थ्य घरादाराचं आणि पर्यायाने समाजाचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील असं मला निश्चित वाटतं. म्हणजे मुलांच्या मनातली जी आंदोलनं चालू आहेत ती आईवडिलांनी ओळखायला हवी आणि मुलांना त्या पद्धतीने त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. तर हे पालकत्व खऱ्या अर्थाने परिपूर्ण होईल असं मला वाटतं. काही अभ्यास असतो का स्पेशली की आईवडिलांनी तो केला पाहिजे, म्हणजे ह्या एजमधल्या मुलांना जे टीन एजमध्ये आहेत या मुलांना समजून घेता येईल, काही असं असतं का? अभ्यास म्हणण्यापेक्षा की थोडंसं आम्ही म्हणतो की सायकॉलॉजी ह्या विषयाला बायपास नाही. तुम्ही जर का मनुष्य म्हणून जगत असाल तर प्रत्येकाच्या मनाची काळजी घेणे आणि स्वतःच्या मनाची काळजी घेणे ह्या गोष्टी आल्याच पाहिजेत. तर अशा दृष्टीने थोडंसं सजग होऊन आजूबाजूला थोडंसं आता आपल्याला वाचायला पण खूप गोष्टी मिळतात. थोडंसं चिंतन मनन करणे, एखादी सिच्युएशन अशी का घडली आहे त्याच्यावरती विचार करणे आणि ती मला बदलता येईल का, ही सिच्युएशन अजून छान पद्धतीने मला हँडल करता येईल का. आता समज मला आत्ता राग आला तर मी तो आत्ता एक्सप्रेस न करता मी थोडंसं एक 10 सेकंद मनात काही आकडे म्हणून तो शांत करता येईल का आणि मग नंतर मला हा एक्सप्रेस करता येईल का. हे टेक्निक जर का वापरलं तर जो काही खूप उद्रेक होतो, भावनांचा उद्रेक, तो आपल्याला निश्चित कमी करता येईल आणि एकमेकांना सांभाळून घ्यायला अजून त्याची चांगली मदत होईल असं मला निश्चित वाटतं. जसं की तुम्ही आत्ता आम्हाला सांगितलं की घरामध्ये आईचं पण एज असतं, वडिलांचं पण एक एज असतं आणि त्यामुळे जनरेशन गॅप तयार झालेला असतो आणि मुलं जी आहेत त्यांची ॲक्शनला रिॲक्शन असते. तर मग अशा वेळेस आपण एकदम उद्रेक होणं किंवा कुठल्या पण प्रश्नाचं उत्तर, सिच्युएशनचं उत्तर हे शांतपणे हँडल करणं हे आईवडिलांनी शिकलं पाहिजे थोडक्यात, आणि तर तो संवाद छान होईल. तर असं तुमच्या मते आईवडिलांनी त्या मुलांशी संवाद कोणत्या पद्धतीने केले पाहिजेत? आजकाल काय झालं आहे, खरं पाहिलं तर की इन्स्टंटचा जमाना झाला आहे, पटापट पाहिजे असतं सगळ्यांना. सो आजकाल हे जे कम्युनिकेशन आहे ना ते पण मुलं ही पटपट एक्सपेक्ट करतात. मुलांना जर का पूर्वीसारखं जर का पाल्हाळ लावत बसलं तर मुलं म्हणतील गप्प बसा. मुलांना ती 4-5 वाक्यच हवी असतात आणि त्याच्यामध्येच तेवढंच अपेक्षित असतं, जसं आपण म्हणतो शॉर्ट बट स्वीट. आणि मुलांना असे काही वाक्य असतात की जी आपण ती वारंवार म्हणली पाहिजेत की मला माहिती आहे की हे तुला आवडणार नाही, पण हे मी तुला सांगणार आहे आणि हे मी वारंवार सांगणार आहे. असं करून ती 3-4 वाक्य त्यांना जर का सांगितली की तुला अभ्यास करायचा आहे, तू हुशार आहेस, तू चांगलं करतोयस, तुझ्या कपॅसिटीने तू चांगलं कर, चांगली मित्र जमवणे, अशा काही ज्या काही त्या घरातल्या संस्कृतीशी निगडीत ज्या काही 4 गोष्टी असतील त्या पालकांनी कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे की त्यांना शॉर्ट बट स्वीट अशा पाहिजेत. खूप वेळ झाला आणि ते ऐकण्याची त्यांची कपॅसिटीच नाही आहे. त्याच्यामुळे पालकांनी हे जरूर शिकून घ्यावं की पटकन काय मला सांगता येईल. पण प्रत्येक घराचं ना एक वेगळी संस्कृती असते, जसं तुम्ही म्हणालात
तर काही घरांमध्ये खूप धाक असतो, काही घरांमध्ये खूपच फ्रेंडली वातावरण असतं आणि काही घरांमध्ये नुसतंच कौतुक असतं. ह्याचा समतोल नेमका कसा करायचा? धाक, शिस्त आणि बक्षिसं मुलांना कधी कोणत्या वेळेस आपण दिली पाहिजेत? आता ह्याचं एक छान उदाहरण मला द्यायला आवडेल. जसं एखादा पदार्थ आहे आणि तो पदार्थ फक्त त्या पदार्थामध्ये एकच इन्ग्रेडियंट आहे की मीठच आहे, तिखटच आहे, तर तो आयडियल पदार्थ राहणारच नाही. बरोबर. तशीच ती पर्सनॅलिटी असते की पर्सनॅलिटीमध्ये योग्य प्रमाणामध्ये सगळ्या भावनांचं समज जर का मिश्रण असेल तर ती आम्ही पर्सनॅलिटी आयडियल पर्सनॅलिटी समजतो. तर सगळ्याच म्हणजे आता धाक पण पाहिजे, फ्रेंडली वातावरण तर निश्चित पाहिजे आणि सगळ्याच भावना योग्य प्रमाणात पाहिजे असतात. त्याच्यामुळे त्याचं समतोल राखणं हे फार महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाचं टेम्परामेंट हे समजून घेतलं पाहिजे की कारण की प्रत्येक मूल वेगळं आहे. म्हणजे आत्ता मी तुम्हाला एक रूल नाही सांगू शकत किंवा सायकोलॉजिस्टकडे आलात म्हणून आता हा एक रूल आहे आणि त्याच रूलमध्ये तुम्ही सगळ्या मुलांना मोजत बसाल आणि ती रेमेडी सगळ्यांना सांगाल तर ते होणार नाही आहे, ते शक्यही नाही आहे. कारण की मुळातच प्रत्येक मूल हे वेगळं आहे, तो वेगळाच स्वभाव घेऊन आलेला आहे, वेगळा टेम्परामेंट घेऊन आलेला आहे. तर आईवडिलांना त्या मुलाचाच लहानपणापासून खरं तर अभ्यास असेल, तेवढं त्यांच्यामध्ये कनेक्शन असेल. जसं आपण आपल्या प्रोफेशनल लाईफला वेळ देतो, घरगुती कामांना वेळ देतो, तसं ह्या चाइल्ड सायकॉलॉजीला वेगळ्या पद्धतीने वेळ देणं, मग ते मुलांबरोबर खेळणं असेल, मुलांबरोबर वेळ घालवणं असेल, क्वालिटी टाईम हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे 4 तास मुलांबरोबर आहे आणि त्याच्यामध्ये काहीच झालं नाही तर काही उपयोग नाही. पण क्वालिटी टाईम मग ते तुम्हाला रोज अर्धा पाऊण ताससुद्धा मुलांबरोबर बसलात तर तुमच्या लक्षात येईल. किंवा आजकाल जगामध्ये इतक्या घडामोडी घडत असतात की ही घटना घडली आणि मला असं वाटलं, तुझं काय म्हणणं आहे ह्याच्याबद्दल? म्हणजे मुलांना आपण समजून अशा वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो आणि आपल्याला फार कसली अपेक्षाही नसेल किंवा काही टॉपिक नसेल बोलायला, पण तरीसुद्धा मुद्दाम काही टॉपिक्स काढणे आणि काहीतरी प्रकारे संवाद साधून त्या मुलाला त्याच्याबद्दल काय वाटतंय ते जाणून घेणे, म्हणजेच तर त्याचा स्वभाव लक्षात त्याच्यातनं पण तुम्हाला येणार आहे. किंवा मुलांशी काही खेळ असतात, काही गेम्स आहेत. मग आता ते खरं पाहिलं तर मोबाईलमध्ये पण खूप गेम्स आहेत, तर मग मुलांबरोबर ते गेम्स खेळणं, काही मेमरी टेक्निक्स आहे किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग सारखे खेळ आहेत. मग आपल्याला त्याच्यातनं कळतं की एक हा प्रॉब्लेम सॉल्विंगचा गेम आहे, तर तो मुलगा त्या गेममधनं कसे प्रॉब्लेम्स सोडवतोय, त्याचे प्रश्न तो गेमद्वारे कसा सोडवतोय. म्हणजे ह्याच्या थ्रू असं पण लक्षात येऊ शकतं की एखादी समस्या त्याला जीवनात मध्ये आली तर तो त्याला फेस कसं करेल. बरोबर. हे आपल्याला एकतर कळेल आणि त्या गेममधनं मूल जर का काही चुकलं तर त्याला त्याच्यातनं सांगता येईल, आपल्याला सावरून घेता येईल की अरे तू इथे नव्हतं जायला पाहिजेस, तू असं कर ना. आता तुम्ही समज जर का मुलांबरोबर बुद्धिबळ खेळताय तर त्याच्यातनं पण त्याचं समज एखादं पॅदं मारलं गेलं तर त्याला तुम्हाला सहज सांगणं शक्य होईल की अरे तू असं नाही खेळी खेळायला पाहिजे होतीस, हे असं खेळायला पाहिजे होतंस, म्हणजे तुझं हे वाचलं असतं. मग ते कनेक्शन मूल हे प्रत्येक त्याच्या टप्प्यावरती ते वापरू शकेल आणि तुमच्यातली कम्युनिकेशन स्किल्स वाढतील आणि मग रिअल लाईफमध्ये मुलांना जेव्हा प्रॉब्लेम्स येतील तेव्हा ते खूप ओपनली तुमच्याशी डिस्कस करू शकतील. कारण खेळा थ्रू तुमचं आईस ब्रेकिंग तिकडे झालेलं आहे. खरं आहे. आणि मग खऱ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स ते तुमच्याशी डिस्कस करतील आणि तुम्हाला त्यांना मदत करणं हे सोपं जाईल. जसं तुम्ही आत्ता सांगितलं की ठराविक एकच उदाहरण सगळ्या मुलांना लागू होत नाही. जसं माणूस जितके प्रकृतीत स्वभाव वेगळे वेगळे आहेत आणि प्रत्येकाचं पॅरामीटर वेगळं आहे समजून घेणं आणि समजून सांगण्याचं, तसंच मला असं वाटतं की प्रत्येक माणूस हा काही पूर्ण ब्लॅक नाही, पूर्ण व्हाईट नाही, तर ग्रे शेडमध्ये आपण त्यांना समजून घ्यायला लागतो. हे इन्साईट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे स्पॉन्सर्स आणि को स्पॉन्सर्स आहेत.
जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये आपलं मूल उतरतं, म्हणजे पालकांसाठी हे फार महत्त्वाचं आहे की आपलं मूल स्पर्धेमध्ये उतरतं. हे स्पर्धेचं युग आहे, मग ते कुठलीही स्पर्धा असू दे. अगदी मार्कांसाठी सुद्धा त्याला जेव्हा असं वाटतं की मला हे जमणार नाही, मला हे शक्यच नाही, असं स्वतःबद्दल त्याला डाऊट्स यायला लागतात किंवा पटकन निराशा येते की मला नाही जमत आहे. अशा वेळेस आईवडिलांनी त्याच्याशी काय संवाद साधला पाहिजे, म्हणजे त्याला पुन्हा मॉरल सपोर्ट मिळेल, पुन्हा तो उभा राहील, यासाठी काय केलं पाहिजे? आता खरं तर हे सगळे परीक्षेचे दिवस आहेत, तर हा प्रश्न घरोघरी जाणवत असणारे, ह्याच्यामध्ये वाद नाही. आता मुलं अभ्यास करत असतात आणि असा एक पॉईंट प्रत्येक मुलाच्या मनामध्ये येत असतो की ज्याला सेल्फ डाऊट वाटत असतो. किंवा आजकाल तर एवढ्या कुठेही तुम्ही गेलात तरी आज एंट्रन्स एक्झाम्स असतात. एंट्रन्स एक्झामशिवाय कुठलीच आज तुमची ॲडमिशन होत नाही आहे. नाही, त्याच्यामुळे आणि कॉम्पिटिशन वाढते आहे, त्याच्यामुळे त्या ज्या परीक्षांची जी डिफिकल्टी लेवल आहे तर तीही वाढलेली आहे निश्चित. त्याच्यामुळे ही मुलांचे खूप टेस्ट सिरीज होत असतात. मग कधी कधी कुठल्या तरी पेपरमध्ये चांगले मार्क पडतात तर कुठल्या तरी पेपरमध्ये तेवढा स्कोअर नाही करू शकत. तर अशा वेळेला ही भावना येणं हे एकतर खूप कॉमन आहे. हे तुम्ही तुमच्या मुलांना सांगून ठेवलं पाहिजे की तुझ्या 10 टेस्ट होणार आहेत, त्याच्यातल्या 4-5 तुझ्या खराब गेल्या तर काही बिघडणार नाही आहे, आपल्याला पुढची टेस्ट निश्चित आहे. आणि त्यांना फक्त एक ॲश्युरन्स हवा असतो, एक विश्वास हवा असतो की मी करतोय, मी कष्ट करतोय, ते बरोबर आहेत आणि माझ्या पालकांना ते माहिती आहे. ह्या गोष्टीची त्यांना पालकांकडून खूप कन्फर्मेशन हवं असतं. त्यांना सांगणं की विश्वास असणं की पालकांचा आमच्यावर विश्वास आहे. ह्याच्याने सुद्धा मुलं निम्मी रिलॅक्स होतात की मला माहिती आहे हे सगळं अवघड आहे, तू निश्चित हे करू शकतोस, मी तुला बघितलेला अभ्यास करताना आणि तू हे तुझ्या परीने जितकं करता येणार आहे तितकं तू करणार आहेस. ह्याच्यामध्ये पालकांनी ही बाजू सांभाळली पाहिजे. दुसऱ्या ह्याच्यातला अजून एक महत्त्वाची व्यक्ती येऊ शकते, ती म्हणजे त्यांचे टीचर्स जे असतात. तर त्यांचं एक बॉन्डिंग झालेलं असतं, कारण की वर्षभर ते मूल क्लासमध्ये जात असतं आणि आजकालचे क्लासेस तर अक्षरशः 4-4 तास असतात. हो, त्याच्यामुळे त्यांचं एक विशिष्ट नातं असतं. तर त्यांना त्यांच्या टीचर्सची एक मीटिंग प्लॅन करून द्यायला पाहिजे की जेणेकरून ते टीचर्स पण मॉरल सपोर्ट देतील. म्हणजे जेव्हा परीक्षा होत असतात तेव्हा फक्त घरी बसून अभ्यास केला तर ते टीचर्सचं कनेक्शन त्यांचं तुटतं. मग परत टीचर्सची एक समज जर का त्यांचं एक भेट घडवून आणली तर टीचर्ससुद्धा त्यांना मॉरल सपोर्ट देतात. म्हणजे नॉट एव्हरी टाईम त्यांना आईवडिलांकडनं मिळेल, पण मग तुम्ही अशा पद्धतीने मुलांना सपोर्ट करू शकता की तुला तुझ्या ह्या सरांशी किंवा या मॅडमशी बोलायचं आहे का, आपण त्यांना भेटून येऊयात का, त्यांना आपण विचारूयात की ह्या स्टेजमध्ये ही डिफिकल्टी लेवल प्रत्येकाला येते का. म्हणजे हा मुलांमधला इंटरेस्ट हा पालकांनीच वाढवला पाहिजे, तर त्यांचे प्रॉब्लेम्स तुम्हाला कळणार आहे. खरं आहे. म्हणजे प्रॉब्लेम आला आणि आता त्याला तुम्ही पटकन सोल्युशन द्या, तर प्रत्येक वेळेला पालकांकडे पण ते सोल्युशन नसणार आहे आणि ते एक्सपेक्ट करू पण नाही. त्याच्यामुळे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मदत आहेत की जे आपण घेऊ शकतो. तरी असं पण असेल ना संवादामधून की तुला कसं कळत नाहीये, तुला का समजत नाहीये, असे पण काही उद्गार घरामधून निघत असतील. अशा वेळेस एकदम सॉफ्टली हे कसं हँडल करायचं, म्हणजे अशी कोणती 4-5, जसं आपण म्हणतो की प्रत्येक रेसिपीमध्ये काहीतरी एक मंत्र असतो, एक हातोटी असते, तसं आईवडिलांकडे ती एक हातोटी यायला हवी. आपल्या मुलाला ज्या वेळेस एखादा प्रॉब्लेम येतोय तर त्याच्याशी बोलण्याची हातोटी जमली पाहिजे. तर खरं तर आजकाल मुलं इतकी सेन्सिटिव्ह झालेली असतात की त्यांना नकार पचवणं एकतर शक्यच होत नाही आहे. तर त्याच्यामुळे शक्यतो असे डायलॉग्स टाळलेले खूप बरे की तुलाच कसं जमत नाही आहे, तुलाच काय येत नाही आहे, तुला हे आलंच पाहिजे. तर एकतर असे निगेटिव्ह डायलॉग्सपासनं खरं तर मुलांना लांबच ठेवलं पाहिजे. त्याच्यापेक्षा बेस्ट म्हणजे हेच जे मी मगाशी सांगितलं की माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू जे करशील ते चांगलंच करणार आहेस आणि तुला कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाही आहे, तुला आत्ता जमत नाही आहे, तुला पुढच्या ह्याला जमेल, आपण हे ट्राय करून बघूयात. तर
अशाच पद्धतीने तो संवाद साधू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे पण खूप महत्त्वाचं आहे की मुलगा 4 तास तिथे क्लासला जाऊन आला आहे आणि मग आल्या आल्या प्रश्नांचा भडीमार करणे किंवा मुलं 5-5 तास आज क्लासेसमध्ये बसलेले आहेत, मुलांना भूक लागलेली आहे. आपण बघितलेलं पण नाही की त्यांचं पोट भरलं आहे का, त्यांना ते भुकेली आहेत का. तर अशा पण छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या ना तर आपण मुलांना चांगल्या पद्धतीने मदत करू शकू. कारण की ऑलरेडी भूक लागलेली असताना चिडचिड होऊ शकते. ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स पालक अपेक्षित करत असतात तर तो रिस्पॉन्स मिळणार नाही. मग ते पुढच्या अनंत गोष्टी चालू होणार आहेत की तू मला असंच बोललेली आहेस, आईला तू कशी उलटून बोलतेस आणि तुला नीट बोलायला पाहिजेल. म्हणजे प्रॉब्लेम मेन वेगळीकडेच राहिला आणि बाकीच्या गोष्टी खूप वाढत जातात. तर ही फक्त काही काळजी पालकांनी घेणं अपेक्षित आहे. खूपदा असं होतं की मला डॉक्टर व्हायचं होतं म्हणून माझ्या मुलांनी डॉक्टर झालं पाहिजे, असं पालकांच्या आवडीनुसार, मुलांच्या क्षमतेनुसार आणि त्यांच्या आवडीनुसार त्यांनी करिअर निवडलं पाहिजे. हा खरंच खूप ज्वलंत प्रश्न आहे असं मला वाटतंय. कारण की आजकालचं वय खूप लहान वयामध्ये मुलांना खूप मोठे डिसिजन्स घ्यायला लागत आहेत. म्हणजे ते आजकालची शिक्षण पद्धती असेल, वाढणारी कॉम्पिटिशन असेल. कारण की आज मुलांना अक्षरशः 10वीमध्ये ठरवायला लागतं आहे की ते पुढे काय होणार आहेत ते. त्याच्यामुळे असं तर निश्चित आहे की हे वय लहान आहे, ते नाही ठरवू शकणार आहेत. पण मग आजकाल अशा काही ॲप्टिट्यूड टेस्ट्स असतात की जिथे तुमचा कल बघून ह्याची आवड कशात आहे ते तुम्ही तपासू शकता. किंवा मूल हे तुमचंच आहे शेवटी. तुम्हालाही कळणारच आहे की आत्तापर्यंत मुलांना हे भाषेमध्ये चांगले मार्क मिळत होते का, समाजशास्त्रामध्ये मूल आपलं चांगलं करतं आहे का, गणितात चांगलं करतं आहे का, सायन्समध्ये चांगलं करतं आहे, हे तर पालकांना ॲब्सल्युटली माहिती असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आजकाल ज्याला छान आणि उत्तम करायचं आहे तर तो मुलगा त्याच्या आवडीनुसार केलं तर तो तिथे चांगलंच करणार आहे. पण मला हे व्हायचं होतं आणि म्हणून ती माझी इच्छा अपुरी राहिली आहे आणि मग आता ते मुलांनी केलं पाहिजे, ह्या गोष्टी खरं तर नाही व्हायला पाहिजे. तरी असं सारांश असा सांगता येईल की त्याच्या निवडीचं स्वातंत्र्य त्याला असू द्यावं. नक्कीच. आणि त्याचं आकाश त्याला निर्माण करण्यासाठी आपण त्याच्या पाठीमागे उभं राहावं. निश्चितच. मॅम, कधी कधी असं होतं की आपण ठरवलेलं एक असतं, ते तसं होत नाही आणि मग ज्या प्रमाणामध्ये यश पाहिजे ते यश मिळत नाही. मग एन्झायटी, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन अशा अनेक गोष्टी आपल्या बाबतीत घडतात. अशा वेळेस मानसोपचार तज्ज्ञ त्यांना काय मदत करू शकतात? आता खरं तर ह्या सगळ्यालाच ट्रीटमेंट्स तर खूप प्रकारच्या आहेत. आता आम्ही ठरवतो की अँझायटीमधले काय काय सिम्पटम्स आहेत, डिप्रेशन हे कुठल्या ग्रेडचं आहे, त्याच्यानुसार उपचार पद्धती या बदलत जातात. आता थोडक्यात म्हणजे अँझायटी म्हणजे काय, तर चिंतारोग म्हणजे धडधड होणे, घबराट होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, बेचैनी वाटणे, अशा अनेक लक्षणं आहेत जी अँझायटी डिसऑर्डरमध्ये येते. आणि डिप्रेशनची लक्षणं म्हणजे सतत उदास वाटणे, रात्री झोप न लागणे, पूर्वी ज्या गोष्टींमध्ये आनंद वाटत होता त्या गोष्टींमध्ये आता आनंद न वाटणे, आत्मविश्वास कमी होणे. तर अशी सगळी लक्षणं ही डिप्रेशनच्या आजाराची असतात. तर आम्ही ते पेशंटला बरोबर असेस करतो, त्याला तपासतो, त्याच्याशी बोलतो. आता आमची तपासणी म्हणजे आम्हाला बाकी काहीच लागत नाही की आम्ही रक्त तपासू किंवा BP वाढलेलं आपल्याला BP ॲपरेटसवरती येईल. तर तशी कुठल्याही प्रकारची तपासणी ही मानसिक आजारासाठी किंवा मानसिक अस्वास्थ्यासाठी आत्तापर्यंत निघालेली नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना तपासतो म्हणजे काय की त्यांच्याशी बोलतो आणि त्यांचे कुठल्या लेवलची अँझायटी आहे की सौम्य आहे का तीव्र आहे. तसंच डिप्रेशनचं पण आहे की सौम्य डिप्रेशन आहे का सिव्हिअर डिप्रेशन आहे का मॉडरेट डिप्रेशन आहे. तर त्यानुसार आमच्या ट्रीटमेंट्स ह्या बदलतात. आता ह्याला खूप ट्रीटमेंट्स आहेत. जसं मी औषधोपचार म्हटले ते आहेत. औषधोपचार प्लस सायकोथेरपी हा पण
उपचार पद्धती आहेत. आणि आणखीन म्हणजे ज्याला मी सायको एज्युकेशन म्हणतो. सायको एज्युकेशन म्हणजेच नातेवाईकांना आजाराबद्दल एज्युकेट करणे. म्हणजेच पेशंट किंवा ती एखादी व्यक्ती ही अशा पद्धतीनेच का वागतेय, पूर्वी असं नव्हता तिचा स्वभाव, आता का बदलला. तर ह्याचे सुद्धा प्रश्न नातेवाईकांना पण खूप पडलेले असतात की ही व्यक्ती अशी नव्हतीच, ही व्यक्ती एखाद्या समस्येला तिचा अशी प्रतिक्रियाच नव्हती आणि आता अचानक हे बदल झालेले आहेत. तर ह्याबद्दल म्हणजे चिंतारोग आणि उदासीनता म्हणजेच अँझायटी आणि डिप्रेसिव्ह डिसऑर्डर ह्याची परिपूर्ण कल्पना ही नातेवाईकांना द्यायला लागते. तर अशा सगळ्या पद्धतीचे उपचार घेऊन ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या खूप उत्तम आयुष्य जगायला लागते. काय होतं की आपण बोलतो, पूर्वीपासून बघत आलेलो आहोत की घरामध्ये असे बसायचे आणि गप्पा मारायचे कुठल्याही विषयावर, मग ती समीक्षा असो, म्हणजे मतं मांडली जायची. पण आजकाल काय होतं आहे ना, प्रत्येकाच्या हातात 4 जणं असतील घरामध्ये तर मोबाईल असतो. आणि म्हणजे मला तर असं वाटतं की मोबाईल चार्जिंगला लावला की गप्पा होतात, पण मोबाईल हातामध्ये असतो आणि संवाद होत नाहीत. मग या काळामध्ये आपण नेमकं असं कसं संवाद साधायचा की जेणेकरून तो मोबाईल थोडा साईडला होईल आणि संवाद समोरासमोर व्हायला लागतील. आता गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की हातामध्ये मोबाईल आहेच आहेत आणि चॅटिंग करत असतो आणि आता इमोजीज असतात. सो मला एखाद्याला समज जर का आनंद एक्सप्रेस करायचा असेल तर कुठल्या प्रमाणात तो एक्सप्रेस करायचा आहे तर त्या प्रमाणाच्या पण इमोजीज आहेत. हो, म्हणजे जस्ट स्माईल करायचं असेल तर वेगळी इमोजी आहे, खदखदून हसू आलं तर डोळ्यातनं पाणी येऊन हास्य दाखवलं जातं आहे, किंवा असे प्रत्येक भावना आहेत की ज्या इमोजीजद्वारे आपण एक्सप्रेस करू शकतो. पण खरंच हे एक्सप्रेस होणं हे खरं एक्सप्रेस होणं आहे का, तर मला निश्चित नाही वाटत आहे. कारण की जेव्हा आपण समोरासमोर बसतो तेव्हा आपण डोळ्यात डोळे घालून बोलत असतो आणि त्या संवादाची आता सवय ही मोबाईलमुळे गेलेली आहे. किंवा आता जर का खूप हसू आलं तर तो जो आनंद समोर बसून द्विगुणित होणार आहे तर तो आजकाल होत नाही आहे. किंवा आजकाल दुःख झालं तर ती व्यक्त करण्याची आजकाल कला ही तुटत चालली आहे, त्याच्यापासून लोक दूर होतात आणि म्हणूनच अँझायटी डिप्रेशनसारखे प्रमाण पण वाढलं आहे. कारण की भावना योग्य पद्धतीने व्यक्त होत नाहीत, त्या भावनांचा निचराच होत नाही. म्हणजे आता खरंच आज समोरासमोर असल्यावरती लक्षात येईल की ह्या व्यक्तीला दुःख झालंय किंवा ह्याचे डोळे जरा पाणावले बरं का. परंतु जेव्हा तुम्ही लांब बसून बोलताय आणि त्या इमोजीजद्वारे तुम्ही संवाद साधताय तर कशावरनं समोरच्या माणसाला एवढं दुःख होतंय. पण जेव्हा स्वतःच्या मनाचं दुःख सांगताना आजकाल लोकांना कमीपणा वाटायला लागलाय, त्याच्यामुळे ते मनातच ठेवले जात आहेत आणि त्याच्यामुळे जास्तच भावनिकदृष्ट्या लोकांना आज खूप समस्या जाणवताना आपण दिसतोय. तर अशा पद्धतीने जर का प्रत्येकाने लक्षात घेतलं की आपण ह्या मोबाईलमुळे आपण आयुष्यात काय काय गोष्टी गमावून बसतोय, आपण आज खूप छान शुद्ध नाती नाही आपण प्रस्थापित करू शकत आहोत. तर हे जर का तुम्ही ह्या सगळ्याचं विचार जर प्रत्येकाने केला तर मोबाईलपासनं लांब होणं हे शक्य होईल. शेवटी काय आपलं जग बदलतंय, मोबाईलशिवाय आजकाल कोणीच राहू शकत नाही. पण बोलणं ह्या गोष्टी निश्चित त्याच्यावर फरक पडला आहे. पण एक आपण बाजू लक्षात घेतली पाहिजे की आजकाल बिझी लाईफ झालेलं आहे, डिस्टन्सेस वाढलेले आहेत, खूप गर्दी वाढली आहे, ट्रॅफिकमधनं कधी कोणाकडे पोचणार आणि तुम्ही व्यक्त होणार आहात. तर हे फक्त व्यक्तींवरती नाही अवलंबून राहिलं आहे, पण परिस्थिती पण तशीच झालेली आहे. पण तरी पण आज चॅटिंगद्वारे जर आपण सोडलं तर आपण फोनवर बोलू शकतो. आजकाल व्हिडिओ कॉलची पण खूप चांगली सोय आपल्याला आहे. त्याच्यामुळे अशा पण काही गोष्टी जर का वापर केला तर भरपूर गोष्टींना आपल्याला चांगले मार्ग निश्चित मोकळे आहेत. नक्कीच. मॅम, असं पण होतं
की आजकाल मी खूप बघते की छोटी काही एखादी घटना घडली की ही तरुण मुलं फार पटकन पॅनिक होतात. तर हे नेमकं पॅनिक होणं हे काय असतं आणि याच्यावरती काय उपचार आहेत का? आता तसं पाहिलं तर आजकालची भाषाच खूप बदलली आहे, की आपण म्हणतो की खूपदा ऐकायला मिळतं आज जवळपास, की पॅनिक नको ना होऊस एवढा, ती खूपच पॅनिक झाली. तर खरं तर म्हणायचं असतं एक आणि आपण त्याला वेगळंच काहीतरी म्हणत असतो. आमच्या शास्त्रामध्ये पॅनिक डिसऑर्डर हा एक वेगळा आजार मानला जातो. पॅनिक डिसऑर्डर हा एक चिंता रोगामधल्या आजाराचा एक प्रकार आहे, की ज्याच्यामध्ये काही थोड्या वेळासाठी म्हणजे 5 मिनिटं ते 15-20 मिनिटापर्यंत धडधड घबराट होणे, बेचैनी वाटणे आणि त्याच्यामध्ये असं वाटणे, की आता मला काही होतंय की काय? माझा जीवच जातोय की काय? म्हणजे थोडक्यात म्हणजे हार्ट अटॅकची लक्षणं ही पॅनिक अटॅकमध्ये जाणवतात. तर असा हा आमच्या शास्त्रातला पॅनिक अटॅक आहे, की ज्याला औषधोपचार असतात आणि बाकी काही रिलॅक्सेशन टेक्निक, बिहेवियरल टेक्निक्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सायकोथेरपीज असतात. पण आजकालचे शब्द जो पॅनिक होणे जो आहे, तो खूपदा एखादी व्यक्ती घाईत असेल, गडबडीत असेल किंवा पटकन थोड्या सौम्य प्रमाणात चिडचिड झाली, तर त्याला हा सहज वापरणारा प्रश्न आहे. तर प्रेक्षकांनी लक्षात घ्यावं, की हे पॅनिक होणं आणि पॅनिक अटॅक ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. खरंच खूप छान समजून सांगितलं, कारण हे खूप कॉमन आहे आपल्या घरामध्ये. हे असे शब्द वापरले जातात आणि त्याची व्याख्या एवढी गंभीर आहे. तर त्याच्यामुळे तेच मला म्हणायचं आहे, की आपण जेव्हा असे शब्द वापरूत, तर तेव्हा मग खूप त्याच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होईल, की नक्की काय होतंय. म्हणजेच मी जसं पहिल्यांदा आपण सुरुवातच केली, की मन हे अतिशय गुंतागुंतीचं आहे, भावना ह्या गुंतागुंतीच्या आहेत. तशाच ह्या शब्दांमुळे मग नक्की कुठली भावना आहे ती आपल्याला लक्षातच नाही येणार. खरंय. मॅम, आपल्या मुलांना म्हणजे आईवडिलांच्या लक्षात कधी येतं की आपल्या मुलांना मानसोपचार तज्ज्ञांकडे न्यायला पाहिजे? असं काही लक्षण असतं का? म्हणजे बिहेवियर त्यांचं काही बदलतं का? कधी न्यायला पाहिजे आईवडिलांनी आपल्या मुलांना मानसोपचार तज्ज्ञांकडे, असं तुम्हाला वाटतं? जेव्हा जेव्हा पालकांना वाटेल, की हे पूर्वीसारखं आत्ता नाही आहे, तर हा बदल जेव्हा लक्षात येईल, तेव्हा येणं आणि बऱ्यापैकी आधीच येणं हे खूप गरजेचं आहे, की खूपदा पालक अशामध्ये वेळ घालवतात, की टीनेजर्स आहेत, असं हे होणारच आहे, तर आम्ही म्हणून वाट बघत बसलो, हे असंच होतं, असं त्यांनी गृहीत धरलेलं असतं. तर अशा वेळेमध्ये तसं गृहीत न धरता एकदा जर का आमच्याकडे तज्ज्ञांकडे आणलं, तर तिथल्या तिथे ते तपासणी होत असते. असं पण बरेचदा लक्षात येतं, की मुलांनी ऑलरेडी हे गुगल केलेलं असतं, की मला हा त्रास होतोय आणि मग ते पालकांशी बोलतात. पण पालकांना त्याचं गांभीर्य कळत नाही आणि पालक म्हणतात, की नाही काही गरज नाही आहे, असं हे कशाला करण्याची गरज आहे. परत एकदा की की मदत घ्यायची आणि मानसोपचार तज्ज्ञाकडे जायचं आणि ट्रीटमेंट घ्यायची, ह्याचा स्टिग्माच इतका असतो. त्याच्यामुळे मुलांनी एवढे क्लिअर कट सिग्नल्स देऊन सुद्धा पालकांची तयारी असतेच असं नाही. काही पालक येतात देखील, पण आपणच आपल्या मानसिक स्वास्थ्याबद्दलची जागृती ही स्वतः केली, तर ह्या गोष्टी आपल्याला फारशा अवघड जाणार नाहीत. किती छान. मॅम, कधी-कधी असं पण असतं की ट्रीटमेंट सुरू करायची आहे. वाटतंय मला मानसोपचार तज्ज्ञांकडे न्यायला पाहिजे माझ्या मुलांना. पण त्याचा कालावधी किती असेल, किती काळ चालेल, असा पण प्रश्न असतो. मग याबाबत पालकांना सांगा, की जर समजा स्ट्रेस लेव्हल कमी करायची असेल आपल्या मुलांची, तर किती सेशन द्यावे लागतात? किमान किती सेशन नंतर त्याला फरक पडतो? नाही, आता खरं तर ह्याला सगळा वेळ लागतो हे तर गृहीतच धरलं पाहिजे. कारण की जसं तुम्ही गोळी घेतलीत आणि ताप कमी झाला, सर्दी लगेच कमी केली, तर तसं औषधोपचारांसारखं हे जे तंत्र आहे, तर ते
लगेच म्हणजे जसं आपण म्हणतो की तूप खाल्लं तर रूप येणार नाही, तर तशाच पद्धतीचं आहे. आधी समोरच्याला जाणून घ्यायला लागतं, समोरच्या व्यक्तीचा आणि माझा ही ओळख वाढायला लागते, नातेवाईकांची ओळख वाढायला लागते. आमच्यात एक वेगळ्या प्रकारचं नातं निर्माण होतं, एक बॉन्डिंग निर्माण होतं. मग स्वतःच्या मनातलं ते बोललं जातं आणि तिथून ती ट्रीटमेंट चालू होते. कदाचित असं पण खूपदा बघायला मिळतं की हार्डली एकदा दोनदाच येतात आणि त्यांना ते सांगितलं, बोललं की छान वाटतं आणि परत यायची गरजही वाटत नाही. पण काही काही प्रॉब्लेम्स, समस्या अशा आहेत की ज्याला खूप काळ लागतो आणि मदत तेवढी घ्यायला लागते. मग साधारणपणे 6 महिने असतील, आठवड्यातनं काही काही लोकांना मला 2दा बोलवायला लागतं, काही काहींना 15 दिवसांनी बोलवायला लागतं, काही काहींना टास्क दिले जातात की तुम्ही ह्या गोष्टी 15 दिवस करून या आणि मग तुम्हाला कसं वाटतंय ते आपण बघूयात. तुम्ही या गोष्टी तुमच्यामध्ये निरीक्षण करा या गोष्टींचं. तुम्हाला केव्हा केव्हा कसं कसं वाटतंय त्याची डायरी मेंटेन करा आणि तुम्हाला कुठल्या प्रकारची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होतीये तर ते ऑब्झर्व करा. थोडक्यात काय की स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याला त्याच्याबद्दल तुम्ही सजग राहा की स्वतःशीच काय होतंय, स्वतःचेच मनाची आंदोलनं कशी चाललेली आहेत त्याचा स्वतः अभ्यास करा. हे ह्या सगळ्या सेशन्समध्ये शिकवलं जातं. वा, म्हणजे थोडक्यात असं आहे की जिथे आपण आईवडील म्हणून किंवा मुलं म्हणून थांबतील आणि त्यांच्या मनाची भाषा त्यांना कळणार नाही, ती अस्थिरता येईल, तेव्हा निश्चित तुमच्याकडे आलं पाहिजे आणि तिथून पुढे पुन्हा नवा प्रवास आणि नवीन नक्कीच. दिशा तुमच्याकडनं मिळेल. नक्कीच. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आलात आणि पालकांना एवढं छान आज सांगितलं, प्रत्येक गोष्ट समजून सांगितली, अगदी शाखा निवडीपासून तर कसं करिअर केलं पाहिजे यासाठी तुम्ही खूप जागरूकता दाखवली आणि सगळं आमचा पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांनाही तुम्ही सांगितलं की पॅनिक वगैरे होणं हे किती गमतीशीर होतं, म्हणजे आम्ही किती रूडली बोलतो ह्या गोष्टी आणि त्या कशा इतक्या गांभीर्याच्या होत्या. आज खूप छान वाटलं तुम्ही आलात आणि आमच्या सगळ्यांना तुम्ही हे सांगितलं. थँक्यू सो मच. तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज मला इथे आमंत्रित केलं. थँक्यू सो मच Thank you so मॅम. much. थँक्यू. दीप्ती करंदीकर मॅडमने आज खूप छान सांगितलं आपल्याला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती की आई वडील आणि मूल यांचं नातं सुंदर कसं होईल. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला त्यांनी खूप काही अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. पॅनिक होणं हे इतकं पटकन बोललं जातं इथपासून, तर एखाद्या मुलाला त्याचा मॉरल सपोर्ट कसं व्हायचं हेही आज त्यांच्या एपिसोडमध्ये आपल्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. अनेक गोष्टींचा उहापोह झालेला असला तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की मन समजून घेणं आणि हे मन समजून घेण्याची एक वेगळी भाषा आज दीप्ती करंदीकर मॅडमनी आपल्याला सांगितली आहे.